जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। संग्राम भैया, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जे हिंदू धर्माचं रक्षण करण्याची भूमिका हातात घेतली आहे ती भूमिका घेऊन पुढे चला। ते संग्राम भैयांच्या पाठीशी आम्ही सगळेजण ठामपणे आहोत। अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत। तो म्हणाला की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करीन, पण ते सुधारणा करताना दिसत नाही। भाजपमध्ये हिंदू पोस्टर बॉयची भूमिका नितेश राणे यांनी चांगलीच निभावली आणि तेही निवडणुकीच्या काळात, आणि सरकार आल्यानंतर त्यांना मंत्रिपद बहाल करण्यात आलं। मात्र अजित पवारांच्या पक्षामध्ये हा नवा हिंदू पोस्टर बॉय कोण आहे तर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप। अजित पवारांनी दोनदा तंबी देऊन सुद्धा संग्राम जगताप यांच्या बोलण्यामध्ये कोणताही सुधार झाला नाही। त्यांनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली, पण ही आक्रमक हिंदुत्वाची भूमिका अजित पवारांच्या पक्षाला पचणारी नाही, शिवाय ती त्यांच्या ध्येय धोरणाच्या पूर्णपणे विरोधात आहे। सुनील तटकरे पक्षाचे राज्य अध्यक्ष, त्यांनी सुद्धा नोटीस दिली आणि या नोटीसीला नेमकं काय उत्तर संग्राम जगताप देणार तेही पाहणं खूप महत्वाचं आहे। पण अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जनाक्रोश मोर्चामध्ये अत्यंत लोकप्रिय झालेले भाजपसाठी नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्या पंक्तीत संग्राम जगताप सुद्धा जाऊन बसले। नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। आणि संग्राम भैयांच्या पाठीशी आम्ही सगळेजण ठामपणे आहोत, आहेत ना? कारण येड्या गाबाळ्याचं काम नसतंय, धर्माची भूमिका घेणं, ती भूमिका संग्राम भैयांनी घेतलेली आहे। पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही। आपण तीन वेगवेगळ्या भूमिका या संग्राम जगताप यांच्या पाहणार आहोत आणि त्यानंतर शेवटास म्हणजे आजच्या तारखेला सोमवारी संग्राम जगताप यांची भूमिका मवाळ झाली का, अजित पवार यांनी दम भरल्यानंतर तेही आपण पाहणार आहोत। संग्राम जगताप यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुक्यामध्ये जनाक्रोश मोर्चामध्ये एक खळबळजनक विधान केलं। दिवाळीमध्ये जी खरेदी करायची आहे ती मुस्लिम व्यक्तींकडून न करता ती हिंदूंकडूनच खरेदी करा, असं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य त्यांनी करमाळ्यामध्ये केलं। मुळात अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची गरज आहे का? अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर ते चिथावणीखोर होईल का आणि दोन धर्मामध्ये त्यामुळे द्वेष पसरेल का, याची अजिबात चिंता न बाळगता संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाला, उद्दिष्टाला, विचारसरणीला फाटा देत एक आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणून पुढे येण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांच्या या वक्तव्यानंतर पक्षामध्ये अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली। पक्षाचं मुस्लिम नेतृत्व आज घडीला जर कोणी असेल तर ते नवाब मलिक आहे, पण नवाब मलिक यांच्यावर मागे कारवाई झाली आणि त्यानंतर तसे ते पक्षामध्ये सक्रिय जरी असले तरी ते सायलेंट दिसत आहेत। मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कदाचित ते पुढे येतील, पण त्यांची मुलगी सना मलिक ही ट्रॉम्बेची आमदार आहे पक्षाची, आणि स्वतः अजित पवारांनी तुम्ही लक्षात घ्या की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला केवळ सुनील तटकरे हे एकमेव खासदार त्यांचे रायगडमध्ये निवडून आले होते। त्यानंतर लोकसभेचा निकाल आल्याच महाराष्ट्रामध्ये जर कुठला राजकीय कार्यक्रम पक्षासाठी जर घेतला असेल तर तो अजित पवारांनी घेतला, आणि त्या अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच पक्षाच्या बैठकीमध्ये दोन गोष्टींवर अत्यंत फोकस झाला आणि दोन गोष्टींचा उल्लेख झाला। तो म्हणजे, आणि त्यात
छगन भुजबळांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची होती. 400 पारचा नारा हा अंगलट आलेला आहे आणि त्यावर सुद्धा त्यांच्या पक्षाच्या बैठकीत खल झाला. पण दुसरीकडे तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिम मतं ही मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे गेली आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना सुद्धा महाविकास आघाडीमध्ये झाला. पण या मुस्लिम मतांना आपल्याकडे वळून घेण्याचा प्रयत्न आगामी काळात आपण केला पाहिजे अशा प्रकारची ठोस भूमिका ही मांडली गेली आणि तिला मान्यता देण्यात आली. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि अजित पवार हे त्या पक्षाच्या बैठकीत होते आणि त्याच पक्षाच्या बैठकीमध्ये मुस्लिम नेत्यांना सुद्धा बोलावण्यात आलं होतं आणि त्यानंतर मुस्लिम समाजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी म्हणून जोरदार प्रयत्न करण्यात आले आणि त्यासाठी सभा, बैठका, एक वेगळा अजेंडा ठेवण्यात आला होता. महायुतीच्या राजकारणामध्ये मुस्लिम मतांच्या संदर्भात भाजप फार काही चिंता करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं सुद्धा त्याबाबत फार काही डोळसपणे खूप विचार केलाय. ही मतं आपल्याकडे यायला पाहिजे यासाठी फार काही प्रयत्न केले नाही. पण महायुतीत राहून सुद्धा अजित पवारांनी यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं. इतकंच काय, ईदच्या दिवशी शिरखुर्मा खाण्यापासून तर मुस्लिम टोपी आपल्या डोक्यावरती ठेवण्यापासून अजित पवारांचे हे प्रयत्न दिसले. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होती त्यावेळी सुद्धा हज हाऊसमध्ये शरद पवार जैसे नवाब मलिक यांच्या पुढाकारानं ईदच्या निमित्तानं जेवणासाठी आमंत्रण दिलं जायचं. मुस्लिम त्यांच्या पक्षाचे नेते बांधव यांना एक समाजातल्या वेगवेगळ्या संघटनांचे मुस्लिम नेते एकत्र यायचे आणि सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि शरद पवार सातत्यानं प्रयत्न करायचे. पण यावेळी मात्र पश्चिम महाराष्ट्रामधला अहिल्यानगर अत्यंत महत्वाचा जिल्हा आणि तिथे त्याचं नाव पूर्वी अहमदनगर असं होतं. या अहिल्यानगरमध्ये मागच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम दंगा झाला, राडा झाला आणि त्यावेळचा सगळा राग अजूनही दोन्ही गटातल्या, दोन्ही धर्मातल्या लोकांमध्ये, नेत्यांमध्ये शांत झाल्याचं आपल्याला दिसत नाही. कारण त्यावेळी सुद्धा संग्राम जगताप यांची भूमिका ही खूप आक्रमक होती आणि त्यावेळी त्यांना समज देण्यात आली होती. अजित पवार संग्राम जगताप यांच्या या वागण्यावरती आत्ताच काही दिवसांपूर्वी बोलून गेले होते की अरुण काका जगताप अहिल्यानगरमध्ये होते त्यावेळी तोपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण आज ते हयात नाही आणि त्यानंतर संग्राम जगताप यांनी अत्यंत जबाबदारीनं वागलं पाहिजे, सांभाळून बोललं पाहिजे आणि या हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष निर्माण करणारं त्यांचं अत्यंत चिथावणीखोर वक्तव्य पाहिल्यानंतर अजित पवारांनी त्यांना दम दिला, सुनील तटकरेंनी त्यांना नोटीस पाठवली. हे झालं सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातलं त्यांचं एक वक्तव्य. जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे. आणि संग्राम भैयांच्या पाठीशी आम्ही सगळेजण ठामपणे आहोत, आहेत ना? कारण येड्या गाबाळ्याचं काम नसतंय. धर्माची भूमिका घेणं, ती भूमिका संग्राम भैयांनी घेतलेली आहे. पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही. दुसरं वक्तव्य अत्यंत महत्वाचं आहे. याचं कारण असं की त्यावेळी सुद्धा अजित पवारांनी दम देऊन, सुनील तटकरे यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवून सुद्धा संग्राम जगताप हे कुणालाही जुमानत नाही असंच त्यांचं वर्तन पुन्हा एकदा पक्षामध्ये दिसलं. महापुरुषांचा अवमान करणारं म्हणजे हिंदूंच्या भावना दुखावणारे आक्षेपार्ह पत्रकं वाटल्या गेले आणि त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या आसपास कुठलं तरी एक आक्षेपार्ह वक्तव्य असलेलं, भाषा असलेलं काही पत्रकं मिळाली आणि या पत्रकावरून शिवशक्ती, भीमशक्ती असा एक मोर्चा, तो हिंदू जन आक्रोश मोर्चा नव्हता, पण तो भीमशक्ती, शिवशक्ती जन आक्रोश मोर्चा होता. याला हिंदू असं नाव नव्हतं, याला नाव होतं शिवशक्ती, भीमशक्ती. यात सुद्धा त्यांनी भाषण केलं आणि पुन्हा एकदा करमाळा, सोलापूर जिल्ह्यात त्यांनी जे काही वक्तव्य केलं होतं त्याचा पुनरुच्चार केला
आणि त्याच आपल्या जुन्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं. याचा अर्थ अजित पवारांच्या दम भरण्याला काही अर्थ उरला नव्हता. अजित पवारांच्या आवाक्याबाहेर संग्राम जगताप गेले आहे का असं चित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तयार झालं होतं. पण त्यावेळी संग्राम जगताप यांनी मात्र एक माहिती सांगितली. त्या माहितीची खातरजमा खरं तर पोलिसांनी करायला पाहिजे. ईदच्या काळामध्ये आय लव्ह मुहम्मद असं सांगणारी पोस्टर्स ही झळकली होती. त्यानंतर तो वादी झाला होता. ऐन सणासुदीच्या नवरात्रीच्या दिवसामध्ये अशा प्रकारचे पोस्टर्स का झळकवण्यात येत आहेत आणि खरंच ते त्याच काळामध्ये झळकवले जात आहेत का याचा तपास पोलिसांनी करायला पाहिजे होता. तो वाद खूप चांगला गाजला. आय लव्ह मुहम्मदची पोस्टर्स ही उत्तर प्रदेशमधनं बरेली शहरामधनं थेट महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आली आणि ती मुंबईत काही ठिकाणी अमरावती आणि इतर भागामध्ये पाहायला मिळाली. त्याचे जोरदार पडसाद मात्र अहिल्यानगरमध्ये उमटले होते. आता एक अत्यंत महत्वाची माहिती या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये संग्राम जगताप यांनी दिली आहे. ते म्हणतायत की ईदच्या वेळी साहित्य खरेदीसाठी त्यांच्या समाजातल्या लोकांनी पत्रके वाटली आणि हा प्रकार थांबायला पाहिजे म्हणून त्यांनी धर्मगुरूंना भेट दिली, पण त्याचा कुठलाही तिकडून काही प्रतिसाद आला नाही. हा प्रकार वेळीच थांबायला पाहिजे होता, यासाठी त्यांनी प्रयत्न केले असा दावा हा संग्राम जगताप यांनी केला. आणि हा जर दावा त्याची खातरजमा पोलिसांनी केली तर आणि समजा ते सत्य असेल, वास्तव असेल आणि खरं असेल तर त्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. कारण अशा प्रकारचं जर मुस्लिम धर्माकडून जर अशी ईदच्या वेळी जर काही पत्रकं वाटण्यात आली असेल तर ती सुद्धा घातक आहे. मुस्लिम आणि हिंदू धर्मामध्ये तेढ पसरवणारी ही पत्रकं आहेत, त्याचा निषेध करायला पाहिजे, त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे. अशा प्रकारची पत्रकं वाटणाऱ्यांच्या विरोधात संविधानानुसार कायद्यानुसार कडक कारवाई केली गेली पाहिजे. त्याचं समर्थन होऊ शकत नाही, पण अर्थात हे पोलिसांचं काम आहे. म्हणजे याचा अर्थ सोलापूर जिल्ह्यामध्ये जे वक्तव्य संग्राम जगताप यांनी केलं तशाच प्रकारची वक्तव्य त्यांनी दुसऱ्या कार्यक्रमात केली. ती केली अहिल्यानगरमध्ये. आता तिसरा प्रसंग आहे. अहिल्यानगरमध्ये संगमनेर तालुक्यामध्ये घारगाव नावाचं गाव आहे आणि इथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. लव्ह जिहाद असेल, धर्मांतर असेल, लँड जिहाद असेल, सगळ्याच प्रकारची उदाहरणं तिथे दिली गेली. आणि या ठिकाणी सुद्धा संग्राम जगताप यांना पाचारण करण्यात आलं होतं. हे हिंदुत्ववादी संघटनांकडून याचं आयोजन केलं होतं. भाजपचा त्यात सहभाग होता. गोपीचंद पडळकर हे त्या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये होते. पण यावेळी मात्र संग्राम जगताप यांनी कुठलीही चिथावणीखोर भाषण दिलं नाही, कुठलं भडकाऊ वक्तव्य केलं नाही आणि यावेळी त्यांनी भगवी टोपी सुद्धा घातली नाही, जी यापूर्वीच्या करमाळ्याच्या भाषणाच्या वेळी घातली होती. दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा घातली आणि वेगवेगळ्या प्रसंगाच्या वेळा त्यांनी ती परिधान केली होती. पण या वेळा मात्र त्यांनी भगवी टोपी घालणं टाळलेलं आहे. दुसरं म्हणजे कुठलंही वक्तव्य ज्यातून भावनांचा उद्रेक होईल किंवा दोन धर्मामध्ये द्वेष पसरवण्यासाठी ते वक्तव्य कारणीभूत ठरेल अशा प्रकारचं कुठलंही वर्तन त्यांचं दिसलं नाही. आणि माध्यमांनी जेव्हा अजित पवार यांच्या दम भरण्याबाबत, सुनील तटकरे यांच्या नोटिसीबाबत विचारलं तेव्हा ते माध्यमांना सामोरे न जाता ते निघून गेले पुढे अहिल्यानगरच्या दिशेने. म्हणजे त्यांनी माध्यमांना टाळलं, कुठलंही वक्तव्य त्यांनी केलं नाही. आता रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे, जे शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की 2029ची निवडणूक संग्राम जगताप हे भाजपच्या चिन्हावर लढतील. अर्थात त्यांनी ही टिप्पणी केली आहे किंवा त्यांनी असे संकेत दिलेले आहेत रोहित पवारांनी त्यांच्या या अशा वागण्यावरून. पण एकंदरीत संग्राम जगताप यांचं वागणं, बोलणं जर आपण पाहिलं तर कदाचित हे घडू शकेल का अशी शंका आपल्या मनात सुद्धा सामान्य माणसांच्या येते की ते भाजपच्या वाटेनच ते चालले आहेत. भाजपचे नेते जसे वागतात, बोलतात, हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये जसे नितेश राणे हिंदू पोस्टर बॉय झाले होते भाजपसाठी आणि त्यांच्या नेत्यांसाठी आणि नंतर त्यांना मंत्रिपद याच कारणावरून बहाल करण्यात आलं होतं, तेच नितेश राणे ज्या आक्रमक पद्धतीनं बोलत होते त्याच पद्धतीचं वागणं हे संग्राम जगताप यांच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचा नेता आमदार महत्वाचा आणि तो पश्चिम महाराष्ट्रामधला, त्यांनी अशा प्रकारचं बेजबाबदारपणे वक्तव्य करावं, बोलावं, दोन धर्मामध्ये
दुही पसरवण्यासाठी त्यांचं वक्तव्य कारणीभूत ठरावं हे अत्यंत आश्चर्यकारक आहे आणि अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. असं साधारणतः का होतं हे आपण पाहिलं पाहिजे, कारण वेगवेगळ्या 3 प्रसंगामधलं वेगवेगळं वागणं आपण पाहिलं, पण अजित पवारांच्या शब्दाच्या बाहेर नसलेला एक आमदार अजित पवारांचं ऐकत नाही, जुमानत नाही. अजित पवारांच्या पक्षामध्ये हे नेमकं काय चाललंय असा प्रश्न निर्माण व्हावा. अजित पवारांची भूमिका त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी घेतली त्याचं स्वागत झालं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडली. जी भूमिका लोकसभेत होती अजित पवारांच्या पक्षाबाबत तीच भूमिका त्यांच्या उमेदवाराच्या बाबतीत ही विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालं नाही. इतकं एक लिमिटेड का असेना, एका सीमित मर्यादेत का असेना त्यांनी मुस्लिम समाजातल्या लोकांची मतं बदलवली, मनपरिवर्तन केलं आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही अजिबात तशी नाही हे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढे आहेत भविष्यात, त्याची तयारी आतापासून पक्ष आणि नेत्यांकडून सुरू असताना सुद्धा भाजपकडून मात्र वेगवेगळ्या ठिकाणी हिंदुत्वाची प्रखर भूमिका मांडण्यात येते. पुन्हा एकदा लोकसभेत विधानसभेमध्ये जी भूमिका भाजपनं वठवली तीच भूमिका पुन्हा एकदा त्यांचे नेते महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ती भूमिका बजावताना दिसत आहे. पण यात आपण कुठेही असू नये ही आपल्या पक्षाची काही हिंदुत्ववादी भूमिका नाही. जरी आपण महायुतीत आहोत, अमित शहा यांचे आदेश देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आपल्याला नेतृत्व स्वीकारून पुढे जावं लागत असेल आणि मोदी यांचं सरकार हे केंद्रात असताना आणि सातत्यानं हिंदुत्वाची भूमिका हे सगळे नेते मांडत असताना सुद्धा आम्ही या भूमिकेपासून अलिप्त आहे दाखवण्याचा प्रयत्न ते सातत्यानं करतायत. पण त्याला खो घालण्याचा प्रयत्न हा संग्राम जगताप यांच्याकडून केला गेला, जो या येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला अजिबात परवडणारा नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच मुळात तशी भूमिका नव्हती आणि शरद पवारांपासून वेगळं होताना फारकत घेताना सुद्धा त्यांनी आपली भूमिका मात्र सोडली नाही. अजित पवार हे महायुतीतले पुरोगामी नेते आहेत असंच आपल्याला वाटतं. ते तसंच वाटत राहावं यासाठी अजित पवारांची आता आगामी काळातली भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. आज संग्राम जगताप त्यांच्या पक्षात पुढे झाले, उद्या आणखी कुठला एखादा नेता अशा प्रकारचं काही बेताल वक्तव्य करेल आणि त्यांना अडचणीत आणेल आणि त्यांच्या पक्षाच्या भूमिकेला त्यातून त्यांच्या पदरी अपयश येण्याची शक्यता ही निर्माण होऊ शकते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं नवराष्ट्र डिजिटल हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करेन. यासोबत आमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट तुम्ही फॉलो करा. नोटिफिकेशन या चॅनलचे मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ सातत्याने पाहता येईल. नमस्कार, धन्यवाद.